हॅलो, मी तुम्हाला पुण्यातील अशा एका ऐतिहासिक ठिकाणी घेऊन आली आहे. आपण आलोय वानवडी भागात असलेल्या ऐतिहासिक शिंदे छत्री येथे. जर तुम्ही गाडीने येणार असाल तर सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथे बाहेरच गाड्यांसाठी आणि बाईकसाठी भरपूर पार्किंग स्पेस आहे. त्यामुळे पार्किंगची अजिबात कटकट नाही. चला तर मग आज जाऊया. पण आज जाण्यापूर्वी या मुख्य दरवाजाच्या अगदी बाहेरच एक छोटंसं आणि खूप सुंदर मारुती मंदिर आहे. शिंदे छत्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती 80 रुपये तिकीट आहे. कृपया कॅश मात्र जवळ ठेवा. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. आता जरा या वास्तूच्या छताकडे आणि भिंतीकडे बघा. बापरे, काय ते बारीक नक्षीकाम आहे. ही नक्षी आणि इथली शिल्पकला पाहून मला दक्षिण भारतातील भव्य मंदिराची आठवण झाली. अगदी साऊथच्या मंदिरासारखंच अप्रतिम आणि बारीक काम इथे पाहायला मिळतं. कारागिरांनी दगडावर काय जादू केली आहे. इथे वरच्या बाजूला जाण्यासाठी या लोखंडी पायऱ्या दिल्या आहेत. तिथून वरचा व्ह्यू कसा दिसतो हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत. आधी बघूया खालचा मुख्य भाग. इथे शिंदे छत्रीचा संपूर्ण इतिहास सविस्तर लिहिला आहे. महादजी शिंदे यांच्या शौर्याची गाथा यावर आहे. जर तुम्हाला हा इतिहास वाचायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच पॉज करून नक्की वाचा. आता आपण महादजी शिंदे यांच्या मुख्य समाधी मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत. आत आल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते हे भव्य आणि देखणे खांब आणि छताला लटकवलेला हा राजेशाही काचेचा झुंबर बघा. या जागेला एक वेगळाच राजवाड्यासारखा फील येतोय. प्रत्येक खांबावर शिंदे घराण्यांच्या पूर्वजांचे दुर्मिळ फोटो लावले आहेत. इथे मुख्य समाधीच्या बाहेर महादेवाचे परमभक्त नंदी महाराज विराजमान आहे. आतमध्ये महादजी शिंदे यांची मुख्य समाधी आहे आणि अगदी समोरच पवित्र शिवलिंग आहे. इथे आल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते.
आपण या पायऱ्यावरून वर चाललोय. वर आल्यावर या भिंतीवर साधूंची अत्यंत सुंदर आणि जिवंत वाटणारी शिल्पे कोरलेली आहेत. इथून आजूबाजूचा नजराणा खूपच विहंगमय दिसतो. तर तुम्हाला कसा वाटला हा शिंदे छत्रीचा व्लॉग? इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाचा हा सुंदर संगम तुम्हाला नक्की आवडला असेल. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.